आर अश्विन म्हणजेच आपल्या अश्विन अण्णाने टेस्ट सोबतच आता IPL मधून सुद्धा रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे आणि IPL मधून रिटायरमेंट डिक्लेअर करून त्याने फॅन्सला एकच धक्का दिलेला आहे. मागच्या काही दिवसापासून डिस्कशन जे चालू होतं ते म्हणजे अश्विन CSK सोडणार आणि राजस्थान रॉयल्सला जॉईन करणार. रिटायरमेंटचं डिस्कशन कुठेच नव्हतं, पण अश्विन म्हणजे आली लहर केला केअर, त्याने एकदम रिटायरमेंट डिक्लेअर करून टाकली. अश्विनने आपल्या IPL करिअरची जी सुरुवात केली होती ती सुरुवात CSK पासून केली आणि आपल्या IPL करिअरचा शेवट सुद्धा त्याने CSK सोबतच केला. अश्विनने आपल्या IPL करिअरमध्ये टोटल 221 मॅचेस खेळल्या. वेगवेगळ्या फ्रँचाइज कडून त्याने 221 मॅचेस खेळल्या आणि 187 विकेट्स घेतल्या. IPLच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या बॉलरच्या लिस्टमध्ये तो 5व्या नंबरला आहे. म्हणजे IPLच्या इतिहासातील IPLच्या हिस्ट्रीमधील वन ऑफ दी बेस्ट बॉलर, बॉलिंग लेजेंड म्हणून त्याने आपल्या करिअरचा शेवट केलेला आहे. अश्विनने आपल्या करिअरची जी सुरुवात केली ती 2009 मध्ये केली होती. 2009 त्याचं पहिलं सीझन होतं आणि CSK ही त्याची पहिली टीम होती. 2009 ते 2015 पर्यंत तो CSK कडूनच खेळला. म्हणजे टोटल 7 सीझन पहिले तो CSK कडूनच खेळला. या 7 सीझन मध्ये 2010 आणि 2011 यावेळेस CSK ने IPL ट्रॉफी जिंकली होती आणि याच्यामध्ये अश्विनचं कॉन्ट्रीब्युशन मोठं होतं. 2016ला जेव्हा CSK बॅन झाली होती मॅच फिक्सिंगमुळे, तेव्हा त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्स ही जी नवीन टीम होती ती टीम जॉईन केली. 2017चा सीझन तो इंजुरीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्यानंतर 2018च्या सीझनसाठी पंजाब किंग्स 11ने त्याला विकत घेतलं आणि आपल्या टीमचं कॅप्टन सुद्धा केलं. 2018 आणि 2019 असे 2 सीझन तो पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. पण 2020च्या सीझनमध्ये पंजाब किंग्सने त्याला दिल्ली सोबत एक्सचेंज केलं. मग त्याच्यानंतर 2020 आणि 21 असे 2 सीझन तो दिल्ली कॅपिटल सोबत खेळत होता. 2022ला जेव्हा मेगा ऑक्शन झालं तेव्हा 2022 मेगा ऑक्शन मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या टीम मध्ये ऍड केलं. मग 2022, 2023 आणि 2024 असे 3 सीझन तो राजस्थान रॉयल्स कडून खेळत होता. आणि शेवटी मग 2025 जे आताचा सीझन झालं लास्ट सीझन, त्या सीझनमध्ये CSK ने त्याला 9.5 करोड रुपये देऊन आपल्या टीम मध्ये ऍड केलं. पण हा जो शेवटचा सीझन होता 2025चा तो त्याचा एवढा चांगला गेला नव्हता. खरं तर मागचे जवळपास 3 सीझन जर बघितले तर परफॉर्मन्स तेवढा चांगला नव्हता आणि त्याला सगळ्या मॅचेस सुद्धा खेळायला मिळालेल्या नव्हत्या. आणि असं पण सांगण्यात येतं की अश्विनला जे बाहेरच्या लीग्स आहेत, मग साऊथ आफ्रिकेची लीग असेल किंवा 100 जी लीग चालू आहे त्या लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. पण BCCIचा रूल आहे की तोच इंडियन प्लेअर खेळू शकतो ज्याने IPL मधून आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामुळेच बहुतेक अश्विनने आता IPL मधून सुद्धा रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. अश्विन आपल्याला एक बॉलिंग लेजेंड म्हणून तर लक्षात राहीलच. खूप हुशार स्मार्ट क्रिकेटर होता. त्याचं जे क्रिकेटिंग ब्रेन होतं ना ते खूप जबरदस्त होतं. तसंच बॅट्समन सोबतचा पंगा, अंपायर सोबतचा पंगा, मॅनकट असेल, म्हणजे अश्विन जेव्हा ग्राउंडवर असायचा तेव्हा फुल एंटरटेनमेंट. कॉंग्रॅच्युलेशन अश्विन, बहुत IPLच्या ग्रेट करिअरसाठी आणि ऑल द बेस्ट. पुढची जी लीग तुला खेळायची आहे त्यासाठी ऑल द बेस्ट.